मी निघाले आहे राजकोटला. होय. एक कंपनीचं काम आल्यामुळे मला अचानक राजकोटला निघावं लागलं. एक 15 ते 16 तासांचा हा प्रवास होता आणि ह्या 15-16 तासांसाठी मी आज या बसने ट्रॅव्हल केलं. ईगल एक्सप्रेस थ्रू नाशिक टू राजकोट. सो फायनली मला माझी सीट कन्फर्म झाली. भैयाने मला माझी सीट सांगितली की "बहन आपका सीट नीचे है." सो डब्बी वेटच्या गेटसारखं आज माझा प्रवास चालू झाला आणि सगळ्यांना टाटा बाय बाय करून माझी बस निघाली राजकोटला. थेट राजकोटला पोहोचले. नाश्ता वगैरे करून माझा प्रवास पुन्हा चालू झाला आणि गुजरातमध्ये मी पोहोचले. रात्री काही कळलं नाही प्रवास कुठे गेला, कसा वेळ गेला, पण दिवसा कळला. आणि आयुष्यात हे एकट्याने प्रवास केलाच पाहिजे बरं. लाँग टूरला गेलंच पाहिजे आणि मी तर हे कामानिमित्त निघालेले, पण माझं एक टूरही झालं छान. मस्त छान खिडकीच्या बाहेर एक एक गाव बघत आणि माझा वेळ कसा गेला काही कळलंच नाही. आणि खूप छान वाटलं मला की एकट्याने मी आज प्रवास करते आणि फायनली मी पोहोचले 16 तासांचा प्रवास करून राजकोटला. हे सूर्यनारायण मंदिर होतं तिथलं. खूप सुंदर होतं. बाहेरून जायला तर काही मिळालं नाही मला, बट मी बाहेरूनच दर्शन घेऊन घेतले. आणि हे होतं राजकोटचं परिसर, मेन सिटी होती ही. त्याहून मी चालली होते हॉटेलला. माझं स्टे हॉटेलला होतं. सो मी चालले होते तिकडे ओला वगैरे बुक करून. नवीन माणसं दिसले की नुसतं लुबाडायला बसतात बरं. आणि हे होतं माझं 2 दिवसांसाठीचं स्टे. हॉटेलमध्ये मी थांबलेली तिथे. सगळ्या गोष्टी एकट्यानं करायच्या म्हटल्या ना की मला खूप मज्जा येते. लाईक की खरं तर सेल्फ लव्ह याला म्हणता की तुम्ही कॉन्फिडंटली बाहेर निघा, फ्रीडम तुम्ही जगा, फ्रीडम. रेडी वगैरे होऊन मी छान निघाले खाली जेवायला. भूक इतकी जबरदस्त लागली होती. 16 तासांचा प्रवास केलेला. त्यानंतर छान फ्रेश मला वेलकम ज्यूस दिला आणि खूप टेस्टी होता, थंड होता. राजकोटमध्ये इतकी गरमी होती नाही की ते ज्यूस पिऊन मला खूप बरं वाटलं. त्यानंतर लंच केलं स्टार्टरमध्ये आणि लंचमध्ये मी छान असे पदार्थ मागवले. परत रेडी झाले आणि निघाले मी माझ्या ऑडिटसाठी. सो फायनली माझं ऑडिट झालं आणि मी निघाले परत हॉटेलसाठी. ॲक्च्युली कंपनीमध्ये जरा मोबाईल अलाउड नसतात, म्हणून जरा ऑडिट वगैरे काही मला शूट नाही करता आलं, बट खूप छान होतं ऑडिट. कॉन्फिडंटली मी फेस केलं आणि स्वतःचं असा चेहरा कॉन्फिडंटली बघून आणि स्वतःला छान शाबाशी देऊन की मी खूप छान काम केलं, एकट्याने ट्रॅव्हल केलं आहे, ह्या असं सगळ्या गोष्टी बघून मला खूप छान वाटत होतं. थकलेला चेहरा होता बट कॉन्फिडन्स होतं आणि असं छान माझा दिवस गेला. आणि फ्रेश वगैरे होऊन स्किन केअर वगैरे करून रात्री मी छान झोपायला गेले. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.